हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी हा टॉपिक बघणार आहोत. जसं की आपण व्हिडिओ सिरीज थ्रू हा टॉपिक पूर्ण कंप्लीट करत आहोत. 25 क्वेश्चन्स या विषयावरती येणार आहेत, त्यामुळे या व्हिडिओ सिरीज थ्रू तो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. MCQ थ्रू आपण ते प्रॅक्टिस करणार आहोत, तसेच कन्सेप्ट देखील समजून घेणार आहोत. आजचं आपलं हे 14वं लेक्चर आहे. याआधी आपले 13 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. MCQs थ्रू होणार आहे या एक्झामसाठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरचा. 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्टसोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉडॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. एपिस्टेमॉलॉजी रेफर्स टू, ज्ञानशास्त्र संदर्भित आहेत. हे एपिस्टेमॉलॉजी नावाचं ज्ञानशास्त्र जे आहे ते कशाशी संदर्भित आहे, आपण ऑप्शन्स बघूया. अ टर्म स्पेसिफिकली यूज्ड इन सोशल सायन्सेस, विशेषतः सामाजिक विज्ञानात वापरली जाणारी एक संज्ञा. अ टर्म यूज टू स्टडी द टाइप्स ऑफ डिसीजेस, रोगांच्या प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा. एक्सेप्टेबल लेवल ऑफ नॉलेज इन अ फील्ड ऑफ स्टडी, म्हणजे अभ्यासाच्या क्षेत्रात ज्ञानाची स्वीकार्य पातळी काय आहे हे दाखवण्यासाठी. अ टाईप ऑफ इंटरव्ह्यूइंग टेक्निक, मुलाखत घेण्याचे तंत्र. तर हे जे ज्ञान आहे एपिस्टेमॉलॉजी जे आहे ते एक इंटरव्ह्यू टाईप टेक्निक आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, द टाईप ऑफ इंटरव्ह्यूइंग टेक्निक हे आहे एपिस्टेमॉलॉजी. हे लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला. एपिस्टेमॉलॉजी कशाशी रिलेटेड आहे, तर टाईप ऑफ इंटरव्ह्यूइंग टेक्निक. याचं करेक्ट आन्सर डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वालिटी ऑफ रिसर्चर्स, पुढीलपैकी एक संशोधकाची गुणवत्ता नाही. कोणते आहेत आपले ऑप्शन्स बघूया. युनिसॉन विथ दॅट ऑफ विच ही इज इन रिसर्च, ज्याच्या शोधात आहे त्याच्याशी एकरूपता. ही मस्ट बी ऑफ अलर्ट माइंड, तो सावध मनाचा असावा. कीन इज इन इन्क्वायरी, चौकशीची उत्सुकता असावी. हिज असर्शन टू आउटस्ट्रीप द एव्हिडन्स, पुराव्यांच्या पलीकडे जाणे यासाठी त्याने केलेले मत. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, म्हणजे त्याच्या शोधात त्याच्याशी आहे त्याच्याशी एकरूपता असली पाहिजे. हे क्वालिटी नसेल तरी चालेल, पण बाकीच्या 3 हे आवश्यक आहेत, म्हणून या 3ला सोडलं तर ए हे जे ऑप्शन आहे ते या क्वालिटी रिसर्चर्समध्ये नसते किंवा नसली तरी चालेल असं आपण म्हणू शकतो. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए. चा प्रश्न बघूया. द स्ट्रॉंगेस्ट एव्हिडन्स ऑफ कॅज्युअलिटी कम्स फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग रिसर्च मेथड्स, म्हणजे खालीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीमुळे कार्यकारणतेचा सबळ पुरावा मिळतो. त्याचे ऑप्शन्स आहेत ए एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रायोगिक, बी कॅज्युअल कंपॅरेटिव्ह म्हणजे कार्यकारण तुलनात्मक, कोरिलेशनल म्हणजे सहसंमतीत, नन ऑफ द अबोव म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए प्रायोगिक एक्सपेरिमेंटल. या एक्सपेरिमेंटल प्रयोगामुळे म्हणजे एक्सपेरिमेंटल संशोधनामुळे कार्यकारणतेचा सबळ पुरावा मिळतो. म्हणजे आपण जे काही करतो एक्सपेरिमेंटमध्ये त्याच्यातून काहीतरी कन्क्लुजन निघतं, त्याचा पुरावा मिळतो, कारण ते आपण प्रत्यक्ष डोळ्यासमोर एक्सपेरिमेंट केलेला असतो, म्हणून आपल्याला त्याचा पुरावा प्राप्त होतो. म्हणून की ह्याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज रिसर्च मेथड इज टर्म्ड ॲज कंट्रोल ऑब्झर्वेशन, पुढीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीने नियंत्रण ठेवलेले निरीक्षण असे म्हटले जाऊ शकते. तर आपले ऑप्शन्स आहेत हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन, फिलॉसॉफिकल रिसर्च म्हणजे तात्विक संशोधन, फील्ड एक्सपेरिमेंटेशन फील्ड प्रयोग, आणि डी ऑल ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी फील्ड एक्सपेरिमेंटेशन म्हणजे फील्ड प्रयोग, म्हणजे कार्यक्षेत्रातील प्रयोग असं आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्यावर नियंत्रण ठेवून निरीक्षण करू शकतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न. सोर्सेस ऑफ रिसर्चेबल प्रॉब्लेम्स कॅन इन्क्ल्यूड, म्हणजे शोधण्यायोग्य समस्यांच्या स्रोतामध्ये हे समाविष्ट असू शकतं. तर काय असू शकतं आपले ऑप्शन्स बघूया. रिसर्चर्स ओन एक्सपिरियन्स ॲज एज्युकेटर, म्हणजे शिक्षक म्हणून शिक्षकांचे स्वतःचे अनुभव. प्रॅक्टिकल इश्यू दॅट रिक्वायर्ड सोल्युशन, म्हणजे व्यावहारिक समस्या ज्यासाठी निराकरण करणे आवश्यक आहे. सी थेअरी अँड पास्ट रिसर्च, म्हणजे सिद्धांत आणि मागील संशोधन. आणि डी ऑल ऑफ द अबोव म्हणजे वरील सर्व. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी ऑल ऑफ द अबोव. या सगळ्याच गोष्टींचा समावेश समस्या स्रोतांमध्ये समाविष्ट असू शकतो. जे एखादी समस्या असेल जी शोधण्यायोग्य आहे, म्हणजे त्याच्यावर संशोधन होऊ शकतं असं असेल, तेव्हा त्याच्यामध्ये
कुठले स्रोत वापरू शकतो आपण, तर हे जे आहे ते तिन्ही वरचे स्रोत आपण वापरू शकतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे, वरील सर्व. पुढचा प्रश्न बघूया. अ रिसर्च इन्स्ट्रुमेंट गिव्हिंग इनकॉन्सिस्टंट रिझल्ट हॅज, म्हणजे विसंगत परिणाम देणारे संशोधन साधन कोणतं आहे. कोणतं साधन जे आहे ते संशोधनामध्ये विसंगतपणा किंवा विसंगत परिणाम आपल्याला दाखवतं. तर आपले ऑप्शन्स आहेत लो व्हॅलिडिटी म्हणजे कमी वैधता, हाय व्हॅलिडिटी म्हणजे उच्च वैधता, लो रिलायबिलिटी म्हणजे कमी विश्वसनीयता आणि हाय रिलायबिलिटी म्हणजे उच्च विश्वसनीयता. तर विसंगतता परिणाम कशामध्ये येईल आपला, करेक्ट ऑप्शन आहे आपला सी, लो रिलायबिलिटी म्हणजे कमी विश्वसनीयता असेल असं संशोधन आपल्याला विसंगत परिणाम देणार आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. गुड रिसर्च क्वेश्चन्स आर, म्हणजे चांगले संशोधन प्रश्न आहेत, काय आहेत, कसे असतात किंवा त्याचे गुण काय असतात. आपले ऑप्शन्स बघूया. क्लिअर, सिग्निफिकंट अँड एथिकल म्हणजे स्पष्ट, लक्षणीय आणि नैतिक. बी फिजिबल, क्लिअर, सिग्निफिकंट अँड एथिकल म्हणजे व्यवहार्य, स्पष्ट, लक्षणीय आणि नैतिक. सी फिजिबल, क्लिअर, सिग्निफिकंट अँड इन्क्लूड अ हायपोथेसिस म्हणजे व्यवहार्य, स्पष्ट, लक्षणीय आणि गृहीतक समाविष्ट असते चांगल्या प्रश्नांमध्ये. तर डी ऑप्शन आहे फिजिबल, क्लिअर अँड एथिकल म्हणजे व्यवहार्य, स्पष्ट आणि नैतिक. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, फिजिबल, क्लिअर, सिग्निफिकंट अँड इथिकल. पहिला ऑप्शन का असू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये इथिकल हा शब्द नाही आहे. इथिकल पण असायला पाहिजे, आहे इथिकल पण तो व्यवहार्य नाही आहे. आणि बीमध्ये व्यवहार्य पण आहे, स्पष्ट पण आहे, लक्षणीय पण आहे, नैतिक पण आहे. तर सीमध्ये आहे गृहीतक समाविष्ट असलं पाहिजे, तर प्रश्नामध्ये गृहीतक असत नाही म्हणून सी ऑप्शन नाही. आणि डीमध्ये सुद्धा लक्षणीय नाही आहे म्हणून डी ऑप्शन असू शकत नाही. त्यांचे चारही ऑप्शन आपल्याला मिळतात ते बी ऑप्शनमध्ये मिळतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न बघूया. इन रिसर्च समथिंग दॅट डज नॉट व्हॅरी इज कॉल्ड, म्हणजे संशोधनात अशी कोणती गोष्ट जी भिन्न होत नाही किंवा चेंज होत नाही त्याला असे म्हणतात, काय म्हणतात. व्हेरिएबल म्हणजे परिवर्तनशील, मेथड म्हणजे पद्धत, कॉन्स्टंट म्हणजे सतत निरंतर चालणारी प्रक्रिया किंवा न बदलणारी गोष्ट. आणि डी नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काही नाही. तर संशोधनात अशी कोणती गोष्ट आहे जी भिन्न होत नाही म्हणजे वेगळी होत नाही, जर कॉन्स्टंट गोष्ट जी न बदलणारी गोष्ट आहे तीच या संशोधनामध्ये वेगळी होत नाही किंवा व्हॅरी होत नाही, म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच मेथड इज मोस्ट डायरेक्टली असोसिएटेड विथ लॅक ऑफ इन्फॉर्म्ड कन्सेंट, माहितीच्या संमतीअभावी कोणती पद्धत सर्वात जास्त संबंधित आहे. तर आपले ऑप्शन्स आहेत इन डेप्थ इंटरव्ह्यू, सखोल मुलाखत, कंटेंट ॲनालिसिस म्हणजे सामग्री विश्लेषण, कन्वर्ट ऑब्झर्वेशन म्हणजे गुप्त निरीक्षण, केस स्टडी म्हणजे प्रकरण अभ्यास. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, केस स्टडीज म्हणजे प्रकरण अभ्यास. एखादी केस स्टडी घेऊन आपण संशोधन करतो तेव्हा ते माहिती संबंधी अभावी ही पद्धत सर्वात जास्त संबंधित आहे, म्हणजे हे माहिती नसली तरी आपण त्या स्टडीवरून किंवा एखाद्या मागच्या स्टडीवरून त्याच्यावरती माहिती मिळवू शकतो, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट लायकली टू मेक यूज ऑफ इंटरनेट, पुढीलपैकी कोणत्या इंटरनेट वापरण्याची शक्यता आहे. आपले ऑप्शन्स आहेत वेब कॉन्फरन्स, सेमिनार, सिम्पोसिझम, संगोष्ठी म्हणजे नन ऑफ द अबोव म्हणजे वरीलपैकी काही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे वेब कॉन्फरन्स. आपल्या ऑप्शनमध्येच दिसतं की इंटरनेट कशासाठी आवश्यक आहे, तर वेब कॉन्फरन्ससाठी इंटरनेट वापरण्याची आवश्यकता आहे किंवा शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. तर आजचे आपले 10 प्रश्न इथंच संपलेले आहेत. आजचा आपला 14वा पार्ट होता. उद्या एक 15वा पार्ट येईल, म्हणजे आपले टोटल 150 प्रश्न रिसर्च मेथडॉलॉजी या टॉपिकवरती कंप्लीट होतील. त्यानंतर महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी देखील आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठी लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे. आणि या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 60 टेस्ट दिल्या जाणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट, मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट आणि फुल सिलेबस 30 टेस्ट, अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये दिल्या जाणार आहेत तुम्हाला. सेटचं नोटिफिकेशन येईपर्यंत ही टेस्ट सिरीज जर तुम्ही सबस्क्राईब केली आणि सराव केलात तर येणारी सेट एक्झाम तुम्हाला सहजासहजी क्लिअर करण्यासाठी मदत होईल, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. हे टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड असेल, ज्याची फीस आहे 1499 रुपये. यावर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल आणि सबस्क्राईब करायची असेल ही टेस्ट, तर तुम्ही प्लेस्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब करू शकता, ज्याची फीस तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये 999 रुपये आहे. म्हणून टेस्ट सिरीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या सेट एक्झामसाठी जास्तीत जास्त सराव होईल आणि येणारी एक्झाम सोपी जाईल. आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. थँक्यू.